घरे राज कसा सापडला किती करशील रे असं गोपाळांची फिरवून गेलं गोपाळ वर उड्या माराय मोकळा तो ही वाकू वाकून किती बी बोजा बरं भगवान श्रीकृष्णानं पाठीवर हात दिला की आता ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड जयाचे उदरी हरे हात बालक अनंत ब्रह्मांडाचं वज आहे जरा दाबलं की त्यानं चिर करायचं खाली वाकलेले वर्ण दाबायचं श्रीकृष्णाने उडी मारित नव्हता वर्ण रगडायचं आणि त्यांनी चिर करायचं तरी राज त्यांच्यावर तरी राज त्यांच्यावरच आहे मग पिसळून गेले आणि एक भगवंताला आता वाटलं कवर यांचा जीव कवर घ्यायचा यांचा आता यांना कवर तकलीफ द्यायची मग मला आता एक बार आपण राज घेऊ मला एक बार आणि म्हणून काय केलं तर भगवंताला दाटूनच राज घेतलेत आपल्यावर दाटून राज घेतलं आणि वाकल्यात महाराज खाली वाकल्यात आणि यांनी हात लावायच्या आधीच भगवंताला चिर करायचं यांच्या टांगड्या माझ्यातच मान कुठला महागा पायात अडकायचे पटकीर वर पडायचं कोणत्याही गोपाळानं उडी मारली की त्यांच्या कायम पाय अडकायचं त्या ठिकाणी आणि पडायचं आणि मग राजच हाताने असं झालं त्यावेळेला भगवंताने सांगितलं आता बासुरा खेळ भगवंतावर राज यायचं म्हणलं की मला आता बास खेळायचं का खेळायचं बस झालं आणि त्यावेळेला गोपाळ म्हणतात कानवा खेळावर जाऊ नको कसा सापडायला झालं तुझ्यावर आता तुझ्यावर राज आली बास करतोय मला आमची टांगड्या सगळ्या कमर न कमर गेला माझं वागून आणि आज तुझ्यावर राज यायचं म्हणजे बास करतो काय असं नाही जमायचं असं जमायचं नाही तुला खेळावंच लागल त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं नाही म्हणून कुठं चालतंय नाही म्हणून चालतच नाही बरं बाबा म्हणजे तुमच्या मनाने खेळू मग भगवान श्रीकृष्ण खाली वाकले आणि गोपाळांनी उड्या मारायला सुरुवात केली आधी उडी जवळ पळत गडी तिकडून येतो एवढा राहायचा गडी तिकडून जवळ आरसाट्यात येतो एवढा राहायचा आणि जवळ उडी मारायची म्हणलं की इतका उंची व्हायचा त्याचं कोणाची आणि मग असलं ज्या वेळेला पिसळून गेली आणि पिसळून गेल्यावर मग काय ते आता भास्कराकडे खेळायचं का काय झालं तर बहु केली वाना वाना वीस येत असलं 20 100 200 काय असं होत असलं तर खेळायला मजा आहे मोकळी पाणी टाकून मजा आहे का खेळण्यात हिरगोळ जरी मोकळी पाणी टाकली पण काय त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे तेवढ्या मिळण्यामध्ये मग खेळायला येत असतो पण तसं आपण जन्मल्यापासून खेळच खेळतोय आपल्या पदार्थ काय पडलंय काय पडलंय जन्मल्यापासून आपला खेळ येत आहे पूर्ण आयुष्य आपलं आयुष्याचं भांडवल आणि ह्याचा खेळ खेळायला लागलाय मला पूर्ण आयुष्य मिळालं ह्याचा खेळ आपला सुरू आहे काय सुरू आहे विषय जेवढा आहे तेवढं सगळं गोळा करतो एक खेळ नाही आपला महाराज आपल्या खेळाला नावच कमी पडतं इतकं खेळ आहे काही निघत आहे आपल्या मनातून ती करावं असंच वाटतंय ती खेळ खेळावं असंच वाटतंय
एकाने केलं की दुसऱ्याला लगेच करावं वाटतंय. बरं करावं वाटतंय, करणं आपल्या हातात आहे. आपण करतो, आपल्या हातानं व्हायचंय म्हणून ते करतो, पण त्याला फळ द्यायचं आपल्या हातात नाही. सूर्यफुलाला जेस उताराय म्हणून करतो का कशामुळे करतो? सूर्यफूल करतो आपण जेस उताराय म्हणून. चांगलं येतं, फुलं बी चांगली पडतात आणि असं बी बघायच्या टायमाला हात वर पडतात. खेळ आहे आपला महाराज. कोणतंही कार्य करायचं सफल व्हायचं त्याच्या हातात आहे, करायचं आपल्या हातात आहे. मग जे सफल व्हायसारखं आहे ती आपल्या हातात ते आपण करीत नाही, आणि जे आपल्या हातात नाही त्याची हाव सुटली महाराज आपल्याला. आपल्या हातात जे आहे तेच आपण करावं. ज्या खेळापासून आपल्याला काहीतरी फायदा आहे, आपलं सार्थक आहे, आणि तो खेळ खेळला तर फायदा महाराज. आणि तो खरं तर ती खेळ खेळाय मला आपण माणूस झाले महाराज. माणूस कशामुळे झालोय तर तसलाच खेळ खेळायसाठी आपण माणूस झालो. का माणूस झालो तरी ही असला खेळ पुन्हा नाही महाराज. असला खेळ पुन्हा खेळता खेळ वाटला तरी खेळा येणार नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल देवानं जन्म दिला याच्यासाठी, फक्त कशासाठी? देह दिला देवे दिला. आपण माणूस कशामुळे झालोय? विठ्ठल विठ्ठल म्हणालेलो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज. या जन्मात जी मिळवायचं ती या जन्मात आहे महाराज. पुढचं बाकीचं सगळं मिळवता येईल. इंद्रपद मिळवता येईल महाराज, पण ही नाही मिळवता येणार. स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. कशामुळं? हा सुख सोहळा तिथं नाही. तिथं फक्त केलेल्या कर्माची फळं बघता येतील, पण विठ्ठल विठ्ठल म्हणून उड्या मारून नाचता येणार नाही मला. ते त्यांनी नुसतं बघायचं. आणि असला ज्या वेळेला गोपाळ खेळ खेळायला लागल्यात तेव्हा त्यांना आता वाईट वाटायला लागले. त्यांना आता वाईट वाटायला लागले की आपण अजून माणूसच असतो तर बरं झालं असतं, आणि आपल्याला वाटतं आपण स्वर्गात गेलो असतो तर बरं झालं. असं वाटत नाही बरं आपल्याला. इडी का पण आपल्याला मरू वाटतं काय तेव्हा स्वर्गाला जावं वाटतं का? असलं वाटणारच नाही. का वाटणार नाही? तर आपल्या शिदुऱ्याच असले कसं असला विचार फुटायसारख्या शिदुऱ्याच नाही त्या महाराज आपल्याजवळ, म्हणून वाटत नाही. आणि म्हणून असला खेळ आपला चालत महाराज. जी फायद्याची नाही ती शिदुरी संघ, जी फायद्याची नाही ती शिदुरी संघ, आणि ती वाजविली आपल्या संघ. आणि मग ज्या वेळेला असला खेळ आपला चालू असल्या खेळ खेळायची असली शिदुरी जमा होती. खेळावरून
शिबिर गोळा करायची महाराज. खेळावरून मिळालेलं फळ आहे. मग जे जे खेळ खेळाय त्याची कसली शिबिर नाही का येणार? येणार आहे, पण ते आपली फायद्याची नसणार आहे महाराज. येणाऱ्या शिबिरी पण आपल्या फायद्याची नसणार आहे. जे आपल्याला अधोगतीला नेणार आहे आणि ती शिबिरी आपण गोळा करतोय महाराज. म्हणजे असला खेळ जोराला लागलाय आणि त्यावेळेला मग गोपाळ थकले महाराजांनी गोपाळाने विचार केला आता कवर खेळायचंय, कवर खेळायचंय. भाऊ केली वनवन पाय सिंगाला पाय गेलं सगळं, गेले गुडघे वाकून, डाव दिला झुकून गेले गुडघे वाकून. डावटा कुठं आमचं गुडघं गळाटलं. कवर खेळायचंय, उगाच उगा पायपिटी केली, काय यात फायदा आहे का? काय सुद्धा फायदा मिळत नाही. मग काय करायचं ते तिसऱ्या चरणामध्ये खांदी भार पोटी भुका, खांदी भार पोटी भुका, खांदी भार पोटी भुका, खांदी भार पोटी भुका. खाली बघ.